कशी सुविधा इकडे? सुविधा एकदम चांगली आहे। 3 वर्षापासून आम्ही इथे ट्रीटमेंट घेतो। कार्य मस्त आहे, कारण गरिबांसाठी तरी खूप चांगले आहे कार्य। गरिबांसाठी, श्रीमंताचं जाऊ दे, पण गरिबांसाठी खूप चांगले आहे। काय सेवा आहे, अशी सेवा कोणत्याच हॉस्पिटलला, प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा होत नाही। पालघर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य विषयक अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी निलेश सांबरे यांनी विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे भगवान महादेव सांबरे हे रुग्णालय उभारले आहे। या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। निरोगी आयुष्य जगण्याचा अधिकार हा समाजातील प्रत्येक माणसाला असून तो फक्त पैशांअभावी वंचित राहू नये यासाठीच पालघर सारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचलित श्री भगवान महादेव सांबरे हे मोफत रुग्णालय उभारण्यात आले आहे। निलेश भगवान सांबरे यांनी आपल्या वडिलांच्या नावे हे रुग्णालय सुरू केलं व तेही स्वखर्चातून। झडपोलीचे हे मोफत अत्याधुनिक रुग्णालय 24 तास अविरत मोफत सेवा पुरवत आहे आणि आजवर लाखोंच्या संख्येने रुग्णांनी ह्या मोफत सेवेचा लाभ घेतला आहे व आज ते निरोगी आयुष्य जगत आहे। तर भगवान महादेव सांबरे या रुग्णालयाला आम्ही सुद्धा प्रत्यक्ष भेट दिली होती। यावेळी आम्ही या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या व त्यांच्या सोबतच त्यांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया सुद्धा घेतल्या। यावेळी त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले व निलेश सांबरे यांचे भरभरून कौतुक सुद्धा केलं। टाकूयात या स्पेशल रिपोर्टवर एक नजर। आणि या ठिकाणी जव्हार वाडा आणि अनेक ठिकाणची लोक आलेले आहेत उपचारासाठी। जिजाऊ संस्थेचा जे हॉस्पिटल आहे भगवान महादेव सांबरे रुग्णालय या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, आपल्याला ते काय बोलतात पाहूया। काका तुम्ही कुठून आलेले आहेत आणि कशासाठी आले होते इकडे? इथे पेशंट घेऊन आलेले आहे। माझी घरवाली आजारी आहे। अच्छा, ते आज 7 दिवस झाले आहे इथे ऍडमिट आहे। काय आजार? आजार दमाचा आजार आहे। दमाचा आजार? हा, अच्छा अच्छा। कशी सुविधा इकडे? सुविधा एकदम चांगली आहे। 3 वर्षापासून आम्ही इथे ट्रीटमेंट घेतो। अच्छा असं। भाऊ तुम्ही कुठून आलेले आहेत? आम्ही जव्हारहून आलो। जव्हार? अच्छा, काय कोण आजार आहे? ते आमचे साडू आहेत। साडू बाकी निलेश सांबरेंचं त्यांचं काम तर एकदम छानच आहे। छान आहे। ताई तुम्ही कुठून आलेले आहेत? मी सेलपाड्यावरून आली। चलो, काय कामसाठी आले ते? काय सर्दी खोकला झालाय त्यासाठी आले होते। कशी इकडे आरोग्य सुविधा? एकदम मस्त आहे आरोग्य सुविधा। आम्ही नेहमीच येतो, इथेच येतो आम्ही नेहमी। अच्छा अच्छा अच्छा। निलेश सांबरेबद्दल तुमचं मत काय आहे? चांगलं मत आहे आमचं। चांगलं मत आहे। काय कार्य कसं? कार्य मस्त आहे, कारण गरिबांसाठी तरी खूप चांगले आहे कार्य। अच्छा अच्छा। गरिबांसाठी, श्रीमंताचं जाऊ दे, पण गरिबांसाठी खूप चांगले आहे। आम्ही नेहमीच इकडे येतो। नेहमी इकडे येता? आणि चांगलं आहे, सगळी स्वच्छता आहे, सगळं व्यवस्थित आहे। काका पण हे जे आगडोम करतात लोक, काय काय बोलतात मागे, त्याबद्दल तुमची मत काय? ते त्यांचं चुकीचं आहे। ते आज ते प्रत्यक्षात येऊन ते बघावी काय सेवा आहे। अशी सेवा कोणत्याच हॉस्पिटलला, प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा होत नाही। तर ती सेवा आज इथे आहे। हा, तरी लोक त्यांच्या विरोधात बोलतात, ते चुकीचं आहे त्यांचा। त्यांनी बोलू नये ते असं। ठीक आहे ठीक आहे। आज गोरगरिबासाठी फार मोठा फायदा आहे याचा। गोरगरीब लोकांसाठी ठाणा, पालघर, जव्हारपासून सगळे लोक इथे येतात। निलेश सांबरे यांचं जे झडपोली येथील जे रुग्णालय आहे तिथे खरोखरच अनेक आजारांवर शस्त्रक्रिया केल्या जातात आणि अनेक उपचारांवर इथे चांगलं उपचार केलं जातं। हे इथे एक रुग्ण आहे जे चांगले होऊन घरी चालले आहेत। कोण तुम्ही? हे रुग्णाचे पुतणे आजोबा आहे। काय झालेलं त्यांना? कोणत्या आजारावर? त्यांना म्हणजे डिहायड्रेशन झालेलं, विकनेस आलेला, त्याच्यामुळे आम्ही 26 तारखेला इथे ॲडमिट केलं। पण आता ते एकदम सुखरूपाने फुल एनर्जेटिक आहेत। अच्छा, कशी सुविधा भेटेल? डॉक्टर वगैरे कसे, कसं ट्रीटमेंट झालं, कसं उपचार आहे, काय बोलाल ह्या संस्थेबाबत? कारण की इथे मोफत उपचार तुमच्याकडून मोफत केले गेले हे उपचार? एकदम उत्तम उपचार आहेत आणि सगळ्या सुविधा आहेत। सगळे नर्स लोक सगळे म्हणजे एकदम व्यवस्थित काळजी घेतात
आणि एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही कुठून आले? मी वाड्याचा. वाड्याचे. अच्छा अच्छा. आणि हे झडपोली येथे हे रुग्णालय हे माहिती होतं तुम्हाला? माहीत होतं, म्हणजे जाणून आहे या गोष्टीवर. चांगली झाली, मस्त झाली. हो. दुसरीकडे तुम्ही गेलेस तर भरपूर पैसा वगैरे लागला. हो ना, निलेश साहेबांचा आभार मानतो आम्ही. चला आता बोला, कुठून आले तुम्ही? कुठून आले? मी मला आली चहाडे वसरेवरून. कशासाठी? प्रेग्नेन्सीचा पिरियडचा प्रॉब्लेम. अच्छा, पिरियडचा प्रॉब्लेम आहे का? बाकी आपल्याकडे पण तर पालघरमध्ये हॉस्पिटल्स वगैरे आहेत ना? आता इथे म्हणतात चांगल्या सोयी आहेत वगैरे, जरा कमी पैशाने होतं वगैरे, म्हणून बघू, प्रयत्न करू. अच्छा, तुम्ही कुठून आले? आम्ही चांबल्यावरून आलो. चांबल्यावरून. चांबला टाकली. चांबल्यात आंबाडी ना, आंबाडी. हां, तिथून आले. कोणत्या उपचारासाठी? माझे गर्भपिशवी काढली. गर्भपिशवी काढायची? हां, काढली. हो, इथेच काढली. सुविधा इथे चांगलं झालं एकदम. हां, चांगलं. मोफत झालं का? मोफत झालं. टाकं काढली. बोलता येते, त्यांचे काही जे अनुभव आहेत ते सांगते. अच्छा, क्या बोलेंगे आप? आपको ये हॉस्पिटल के बारे में कैसे मालूम पड़ा और आप यहाँ पे किस ट्रीटमेंट के लिए आए थे और आप कैसे होकर यहाँ से, कितना अच्छा होकर आप घर जा रहे हो? मेरे कंपनी में पलसई में टायर प्लांट है. टायर प्लांट कहाँ कंपनी है आपकी? पलसई में. पलसई? हाँ, पलसई में. तो वहाँ उसने अपने माँ का लीवर का, किडनी का ऑपरेशन कराए थे यहाँ. तो उसमें मैं ड्राइवरिंग करता हूँ. तो उसने मेरे को बताया कि हाँ हॉस्पिटल है, अच्छा है. तो मेरे को नंबर दिए, यहाँ का एड्रेस बताया, तो मैं पूछते हुए यहाँ पर आया. यहाँ पाया तो मेरा अच्छा हुआ, कोई तकलीफ नहीं है. ऑपरेशन जब से हुआ है और टाका भी तो कटा नहीं है. टाके के चेक कराने के लिए आया हूँ, मलहम पट्टी के लिए आता था, सब ठीक है. सब ठीक है. हाँ, कोई दर्द बिर्द अभी नहीं है. डॉक्टर वगैरह ने कैसा ट्रीटमेंट किया? इस हॉस्पिटल के डॉक्टर के बारे में क्या कहना चाहेंगे? और यहाँ पे आपका इलाज का कितना पैसा अभी तक खर्च हुआ? फ्री हुआ, कैसे हुआ? मेरा केवल खाट का पैसा लगा और कोई पैसा लगा नहीं है. खाना पीना सब फ्री में मिला. अच्छा, कहाँ का ऑपरेशन हुआ आपका? हाइड्रोसिल का. देख सकते हैं, टाके देख सकते हैं? अभी वो पट्टी नहीं खुला है. हाँ. ओके ना, आपका नाम? सुरेंद्र पाल. सुरेंद्र पाल. हाँ. आम्ही पहिल्यांदा म्हणजे असं शिजरसाठी इथे आलो. आम्हाला माहीत होतं इथे शिजर होतं सगळं. जेव्हा माझं 2 वर्षापूर्वी गर्भपिशवीचं ऑपरेशन झालं, तेव्हा मी तिकडे मी मदत खूप मागितली, पण मला कोणी मदत नाही केली. तेव्हा हे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन नव्हतं होत. माझे गर्भपिशवीचं ऑपरेशन तिथे वाड्याला केलं, तेव्हा मला 1-1.5 लाख रुपये खर्च आला. तो मी कसा केला तो मलाच माहीत. तेव्हा जर हे हॉस्पिटल असतं तर मला एवढं माझी स्वतःची जागा विकायला नाही लागली असती. आणि आता शिजरला पण मला पैसे नव्हते. मग मी साहेबांना भेटली, मला शिजरचं फ्रीमध्ये करून दिलं सगळं. मला खरोखर त्यांचा म्हणजे असं अभिमान आहे आणि आमच्यासाठी ते देवच आहेत. कारण माझ्या प्रत्येक गोष्टीला त्या खंबीरपणे माझ्या पाठीशी राहतात. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये लोक कमेंट्स करतात का बाबा ते सरकारी आहे किंवा तिकडनं मदत मागतात. मग सगळ्यांनी तसं करावं, मदत मागावी. कोणाला माहीत नसतं, गरीब लोकांना माहीत नसतं, काहीच नाही. पण इथे जे होतं, जे म्हणजे भले त्यांचं तिकडे मदत मागत असतील किंवा नसतील ते आम्हाला एवढं माहीत नाही, पण गरीब लोकांना या गोष्टीची माहिती नसते. आणि इथे खरोखर लोकांना अतिशय म्हणजे जेवणाची सोय आणि सगळ्याच गोष्टी एकदम व्यवस्थित अशा मिळतात. आणि गरिबांसाठी फारच म्हणजे हे आहे, खूपच गरजेचं. आणि गरीबच नाही, किती लोक लांबून लांबून येतात इथे. लोकांना सगळ्या व्यवस्थित होतात, डॉक्टर पण व्यवस्थित बोलतात, सगळ्या व्यवस्थित सोयी समजावून सांगतात सगळ्या. आणि सांबरे साहेब पण स्वतः येऊन इथे व्हिजिट करतात. त्यांचे वडील सुद्धा रोजच असतात. एवढा खर्च कोणच नाही करू शकत, किती पण मोठा आमदार खासदार असलं तरी नाही करू शकत. ही कोण आहे? माझी नात आहे, माझी सून आहे. हा, हिचं शिजर झालं. किती महिने झाले हिला? फक्त 24 दिवस झाले. अरे बापरे, इथेच झाली का? हा, इथेच. अच्छा, शिजर पण इथेच झालं. आणि आजपर्यंत जी ट्रीटमेंट दिली जाते ती पण फ्रीमध्येच. माझं नाव शुभांगी दिनेश घरत. आमचं मुक्काम फांगळोशी, आम्ही मुरबाड तालुक्यातले. त्यांनी इथे आम्हाला दाखवल्याबद्दल आम्ही आलो. यांचं पेशंटचं नाव छाया बाळकृष्ण
शेलवले. या माझ्या जाऊ लागतात, जाऊबाई लागतात. हा, आणि त्यांच्या गर्भपिशवीला 2 वर्षापासून गाठी होत्या. हा, अगोदर तुम्ही कुठे गेलेले का हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटलमध्ये असं 1-2 ठिकाणी गेलो होतो, पण काही गोळ्या औषधांच्यात फरक नाही पडलं म्हणून मग आणि मग नंतर इकडचं आम्हाला हे दाखवल्याबद्दल मग आम्ही इकडे आलो. तर परवा दिवशी त्यांचं ऑपरेशन सक्सेस झालं. आणि मोफत झालं? मोफत झालं. सुविधा वगैरे कशी आहे आणि साफसफाई वगैरे कशी, त्याबद्दल काय बोला? इथे सुविधा साफसफाई पण एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे जरी पेशंटच्या बरोबर कोणी असलं तरी त्यांना खाण्यापिण्यासाठी काही एवढं हे नाही वाटत. असं. आणि पेशंटची पण खाण्याची सोय व्यवस्थित आहे. स्टाफ पण सगळा चांगले, स्टाफचं पण आभार. बस एवढंच बोलू शकते मी. कसं वाटतंय तुम्हाला आता ठीक वाटते? किती दिवस झाले? कधी ऑपरेशन झालं तुमचं? गुरुवारी ऑपरेशन झाला. मला बरं वाटतं. कसं वाटतंय तुम्हाला? बरं, ठीक वाटतंय. कसली गाठ आहे? काय माहित कसली, ते आता डॉक्टरला दाखवायचं आहे. डॉक्टर दाखवायचं आहे? अच्छा. तुम्ही कुठूनचे? तुस्से. उर्सेचे? तुस्सा. अच्छा, तिकडचे तुम्ही? अच्छा. किती दिवसापासून गाठ आणलेली आहे? झालं 15 दिवस. याच्या आधी कोण दाखवला का तुम्ही? दाखवला तर म्हणजे खासगीच्यात मध्ये दाखवला तर त्याही सांगितलं मोठे दवाखान्यात दाखवा. मोठे दवाखान्यात पैसे नाही म्हणून आम्ही इथे आलो. मोठे पैसे नाही म्हणून तुम्ही इथे आले? इथे मोफत होणार आहे? हो.